नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं आपल्या विद्यार्थी वर्गात स्वागत करतो. सांगितल्याप्रमाणे आपण आजपासून एक सिरीज सुरू करतोय उपक्रम की आयोगाचे पूर्व आणि मुख्य दोन्ही ज्यामध्ये विज्ञानाचे प्रश्न असतात त्या एका पेपरचं विज्ञानाच्या प्रश्नांचं आपण विश्लेषण घेणार आहोत. हे लेक्चर घेण्यामागचा उद्देश फक्त माहिती देणं नाही आहे, तर उद्देश मेन हा आहे माझा की पेपर जेव्हा आपण सॉल्व करतो तुमची मेंटॅलिटी कशी असायला पाहिजे. म्हणजे विज्ञानाचेच प्रश्न नाही, अनेक ठिकाणी तुम्ही या कृत्या वापरू शकता. जसं की अनेक ठिकाणी तुम्हाला वेळ कसा वाचवता आला असता हे तुम्हाला इथे समजेलच. ओके, सोबत कुठं लॉजिक लावता आलं असतं, माहीत नसताना कसं उत्तर सोडवता आलं असतं, एलिमिनेशन टेक्निकचा कसा फायदा घेता आला असता, या सगळ्याच गोष्टी आपण याच्यात बघणार आहोत. आपला मेन उद्देश तोच आहे. म्हणून एकदम शांततेनं ध्यानपूर्वक ऐकण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न करा. जास्त वेळ घालत नाही. आज आपण 2024चा ओके आपला ग्रुप सी मेन्सचा पेपर बघणार आहोत. ओके, तर यामध्ये यातला पहिला प्रश्न होता फिजिक्सचा. ओके, याच्यात काय सांगितलं की 220 व्होल्ट एवढ्या विद्युत पुरवठा चालणाऱ्या मोटारीमध्ये 0.25 एम्पियर एवढा विद्युत धारा वाहते. व्होल्ट आणि करंट म्हणजे आपल्याला काय दिलाय, व्ही दिलाय आणि सोबत आय दिलाय. बरोबर. आता आपल्याला माहिती आहे की एनर्जी सूत्र काय आहे, जूल्स लॉनुसार आय स्क्वेअर आर टी. आणि पॉवर शक्ती म्हणजेच काय, एनर्जी पर टाईम. म्हणजे टाईमनं भागितलं एनर्जीला की पॉवर भेटते. म्हणजे याला टीनं भागितलं तर पॉवरची किंमत भेटते आपल्याला आय स्क्वेअर आर. बरोबर. आता इथं मात्र आपल्याला आय आणि आर आहे, पण दिला कोणी आपल्याला व्ही आणि आय. अजून एक सूत्र याचं जे आपण काढू, पण पाठ करायची गरज नाही, आपण डेव्हलप करू शकतो. याचा अर्थच काय झाला, आय आर दोनदा आहे ना आणि बाजूला बाहेर आय. ओम्स लॉनुसार आय आर म्हणजेच काय, व्होल्टेज. भेटलं सूत्र आपल्याला. हे अजून एक सूत्र कशाचं आहे, पॉवरचं आहे. आता भरा किमती. मग मला व्ही दिला 220 व्होल्ट, करंट दिला 0.25 आणि 0.25 गुणणं म्हणजे चौथा हिस्सा, 220चा चौथा हिस्सा 55 वॅट. काय आलं, 55 वॅट हे उत्तर असणार याचं. बघा, म्हणजे इथं तुम्हाला गडबडून काय जाते, अनेकांना हा फॉर्म्युला माहीत असतो, हा लवकर लक्षात येत नाही. ओके, त्या किंवा तुम्ही असे सॉल्व करू शकले असते, याच्यावरून व्ही आणि आय दिलाय, मग आरची किंमत तुम्ही काढू शकले असते, व्ही अपॉन आय असे करता आलं असतं. पण इतकं लंब केल्यापेक्षा ही सोपी पद्धत होऊन जाते. बरोबर. त्यानंतर पुढचा हा अतिशय सोपा होता की न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये कोणता सोर्स वापरला जातो फ्युएल म्हणून, तो युरेनियम. अतिशय सोपं होतं. युरेनियम कोणता, 235. युरेनियम कोणता, 235. आता ॲटॉमिक चेन रिॲक्शनमध्ये होतं काय की युरेनियम 235 जो आहे याच्यावर एका न्यूट्रॉनचा मारा केला जातो. बरोबर. मग याच्यापासून आपल्याला भेटतात क्रिप्टॉन, सोबत भेटतो बेरियम आणि सोबत 3 न्यूट्रॉन येतात. आणि मग हे 3 न्यूट्रॉन बाजूच्या 3 युरेनियमच्या आयटमला परत डिस्टर्ब करतात. ही चेन रिॲक्शन सुरू होते. पण यासाठी मग कंट्रोलर आणि कुलंट वापरले जातात. त्यात कॅडमियमच्या रॉड्स आले, इवन हेवी वॉटर पण वापरलं जातं. ओके, ज्यात ड्युटेरियम असतं, हायड्रोजनच्या ऐवजी असं पाणी असतं ते, तर त्याचा वापर इथं केला जातो. तो कोण येतो रेडिओ युरेनियम. रेडियम आणि पोलोनियम हे सुद्धा रेडिओ आहेत, पण ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये यांचा वापर केला जातो. हेलियम तर बिचारा गॅस आहे, नोबल गॅस आहे. बरोबर. पुढे आता हा एक प्रश्न अतिशय सोपा होता, मान्य, पण हा प्रश्न तुमचा 5 सेकंदात यायला पाहिजे होता. म्हणजे जसं पहिला वाक्य, आवाज निर्वात पोकळीतून प्रवास करतो, नाही करत. नाही तर सूर्यावरचे आवाज इथपर्यंत ऐकू आले असते आपल्याला, पण मध्ये व्हॅक्यूम असल्यामुळं तो आवाज येत नाही. कारण की व्हॅक्यूम म्हणजे निर्वातमधून साऊंड ट्रॅव्हल करत नाही. मला ज्या क्षणाला कळलं की हे रॉंग आहे, बरोबर विचारलं आहे, डायरेक्ट एक नाही येऊ शकत, याच्यात पण एक आहे नाही येऊ शकत, याच्यात येऊ शकत नाही, हालं उत्तर ती. आता गेम कुठं झाला, ज्या लोकांनी 4ही वाक्य वाचली, ज्यांना कळलं की हा पहिलं वाक्य चुकीचं आहे, या 3 वाक्य वाचताना कमीत कमी 20 सेकंद तुमचे गेले असतील. म्हणजे आता एवढं असं बघत असतात का, अरे विचार करा, असे तुम्हाला 100 पैकी 10-12 प्रश्न तुमची असे वेळ वाचवला 15-20 सेकंद किती होतात ते.
150 सेकंद होतात, म्हणजे 2.5 ते 3 मिनटं, म्हणजे GSचे 4 प्रश्न होतात ते. बघा ना, आपला अटेम्प्ट किती होतो, सर 90च झाला, 95 झाला. अशा ठिकाणी तुम्हाला वेळ वाचवायचा असतो. पेपर सेटर मुद्दाम पहिलं वाक्य इथं असं दिलं आहे की तुम्ही वापरावं म्हणून. तुम्हाला पेपर सेटर जो आहे, ज्यानं पेपर फ्रेम केला आहे, तयार केला आहे, प्रश्न तयार केला आहे, त्याचा विचार करून, जसं आपण बॅटिंग करताना बॉलरच्या डोक्याशी विचार करावा लागतो, तो आता कसा बॉल टाकणार आहे, तसं तुम्हाला इथं विचार करणं. इथं तुमचा वेळ वाचायला पाहिजे होता. आता बाकीचे वाक्य बघू. आता ऐकू येणारा आवाज, ऑडिबल साऊंड जो आहे तो 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज असतो. याच्यापेक्षा कमी असेल तर त्याला इन्फ्रासोनिक साऊंड असं आपण म्हणतो, आणि याच्या पलीकडे असेल त्याला अल्ट्रासोनिक असं आपण म्हणतो, जो आपण ऐकू शकत नाही, पण बाकीचे प्राणी, व्हेल, गेंडा, बॅट्स अल्ट्रासोनिक साऊंड तयार पण करू शकतात आणि ऐकू पण शकतात. गतिमान असणाऱ्या आवाजाच्या स्रोताची वारंवारता वेगवेगळी असते. म्हणजे जर एखादी ट्रेन जवळजवळ येते, त्याचा आवाज वाढत वाढत जातो, कारण सोर्सची गती चेंज होती, त्यामुळे दोन्हीही बरोबर आहेत. आणि याला जो बदल होतो, सापेक्ष बदल, की मोशनमुळं सोर्सच्या आणि लिस्नरच्या, त्याला डॉपलर इफेक्ट असं म्हणतो आपण. काय म्हणतो आपण? डॉपलर इफेक्ट. सेंद्रिय कचऱ्याचे रूपांतर खत आणि जैववायूमध्ये केलं त्याला कोणती रिॲक्शन असं म्हणतात? हे रूपांतर म्हणजे डिकम्पोजिशन असतं, विघटन असतं. उत्तर याचं ड. कारण की विस्तार अभिक्रिया किंवा प्रतियोजन अभिक्रिया म्हणजे काय? सबस्टिट्यूशन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे जसं की AB होता प्लस C आला, या Cनं या Bला रिप्लेस केलं, ती डिस्प्लेसमेंट रिॲक्शन झाली. ही डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय? ABचं विघटन 2 भागांमध्ये झालं, A प्लस B, जी इथं झालं. ऑर्गॅनिकचं रूपांतर फर्टिलायझर आणि बायो गॅस याच्यामध्ये झालेलं आहे, हे डिकम्पोजिशन झालं. मग असंच डिस्प्लेसमेंट का अजून एक आहे, डबल डिस्प्लेसमेंट, की ज्यामध्ये AB प्लस CD यामध्ये एकमेकांना डिस्प्लेस करतात, AC आणि BD, म्हणजे 2दा डिस्प्लेसमेंट झालं, विस्थापन झालं, या दुहेरी म्हणतात. आणि चौथी मेन रिॲक्शन असते कंपोजिशन किंवा संयोग, तर ज्यामध्ये A प्लस B एकत्र येऊन बनवतात AB, म्हणजे डिकम्पोजिशनच्या उलटं. ओके, या मेन 4 आहेत. कोणकोणत्या? एक संयोग, दुसरी विस्थापन, दुहेरी विस्थापन आणि चौथी विघटन. अशा 4 मुख्य क्रिया अभिक्रिया असतात. दुसरं आता BOD आणि COD, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड, ही पाण्याची गुणवत्ता कशी आहे, तर प्रदूषण किती झालं आहे हे मोजण्याचं एकक आहे. म्हणजे कोणाचं? फक्त पाण्याचं, माती नाही, पाणी. मग BOD म्हणजे काय? तर एखादं पाणी आहे, त्या पाण्यामधील मायक्रोब्सला जे ऑर्गॅनिक मॅटर आहे, जे सेंद्रिय पदार्थ आहेत व पोल्युटंट आहेत, यांना पूर्णपणे ऑक्सिडाइज करायला किती ऑक्सिजन लागतो, विघटन करण्याला किती ऑक्सिजन लागतो, त्याला म्हणतात बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, म्हणजे मायक्रोब्सला. बरोबर. आणि स्लो प्रोसेस असते. पण जी केमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे काय? की पाण्यामधील ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक दोन्ही प्रकारच्या पदार्थांना किंवा पोल्युटंटला, केमिकल्सला ऑक्सिडाइज करण्यासाठी किती ऑक्सिजन लागतो, त्याला म्हणतात केमिकल. इथं फक्त ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक दोन्ही आहेत. इथं मायक्रोब्स आहेत, इथं केमिकल्स आहेत. हा दोघांमधला फरक आहे. पण ही फास्ट प्रोसिजर आहे मेजर करण्याची, ही स्लो आहे. आणि ही वापरतात कशासाठी? पाण्यासाठी. कोणासाठी? पाण्यासाठी. खालीलपैकी कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड म्हणजेच CaClOCl चं सामान्य नाव काय? ब्लिचिंग पावडर, विरंजक चूर्ण. आता इथं गडबड काय होते माहिती का? मला म्हणजे काळजी घ्यायची पेपरमध्ये, की आपण काय करतो, ड गोल 4ला, पण ड ऑप्शन इथं आहे, पण तो दिला कुठे आहे? 2मध्ये. घाईघाईमध्ये ही गडबडून जाते, कळतं आहे? म्हणून बघताना शक्य बघायचं की कुठे आहे. अशा वेळेस ना शक्यतो ही अफरातफर केलेली असते, अशा वेळेस काळजी घ्यायची, अशा वेळेस काळजी घ्यायची. मग मोरचूद आणि ग्रीन व्हिट्रिऑल. ब्लू व्हिट्रिऑल म्हणजेच कोण? आपलं कॉपर सल्फेट. पण याच्यासोबत असतात 5 वॉटर मॉलिक्यूल, म्हणजे आपलं ब्लू व्हिट्रिऑल. ग्रीन व्हिट्रिऑल म्हणजे काय? फेरस सल्फेट, आपला FeSO4 आयनवाला. पण याच्यासोबत असतात 7 H2O असतात, क्रिस्टल असतात. बोरॅक्स म्हणजेच काय? आपला सोडियमचा सॉल्ट आहे, हा मोठा एकदम. पण हे 3 आहे. कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड कोण आहे? ब्लिचिंग पावडर, ज्याचा आपण साफसफाईसाठी करतो. बोरॅक्सचा वापर सुद्धा आपण
लॉन्ड्रीसाठी करतो मेनली. आणि मोर्चुरम ग्रीन विट्रिऑल हे इंडिकेटर्स आहेत. ओके, विट्रिऑल्स आहेत. विट्रिऑलचा अर्थ होतो सल्फेट्स वेगवेगळे. खालीलपैकी कोणते माशाचे उदाहरण नाही असं विचारले. आता आपल्याला काय माहिती आहे, इस्टिओ. इस्टिओलॉजी म्हणजे काय, माशांचा अभ्यास. कारण इस्ताईचा अर्थच होतो मासे. जसं की आपण माशांचे दोन प्रकार बघतो, कॉन्ड्रिस्टायसिस आणि ऑस्टिओस्टायसिस. ते इस्ताईचा अर्थच होतो मासे. आणि यामुळे आपल्याला वाटतं की यार हा इथं इस्टिओ आहे, मग हा सुद्धा कसा असणार आहे, मासा. पण नाही, हा कोण आहे, हा लिम्बलेस अवयवहीन असणारा ॲम्फिबियन आहे. कोण आहे, उभयचर आहे हा, ज्याला म्हणजेच कोण, अपोडा. आता आपल्याला माहिती आहे की ॲम्फिबियनचे 3 मुख्य प्रकार पडतात. कोणकोणते, कोणकोणते, ज्यांना काहीच नाही आहे, ज्यांना काहीच नाही आहे, हात नाही, पाय नाही, शेपूट पण नाही आहे, काहीच नाही आहे, असे अपोडा. असे कोण, अपोडा. ज्यामध्ये आता माहितला इस्टोफाईस येतो. आणि हा इस्टोफाईस जो आहे ना, हा कनेक्टिंग लिंक आहे मासे आणि उभयचर. पायसेस आणि ॲम्फिबियन्स यामधला दुवा जो आहे तो म्हणजे हा आपला आता जो उत्तर बघितला आपण, इस्टोफाईस, तो येतो. दुसरा येतो की ज्यांना शेपूट नाही आहे, उरा. उरा शब्द कुठे आला तर याचा अर्थ होतो शेपटी. ज्यांना शेपूट नाही असा ॲम्फिबियन, म्हणजे हातपाय आहेत, अपेंडेजेस आहेत, पण शेपूट नाही, बेडूक, टोड, फ्रॉग, हे सगळे कशामध्ये येणार, याच्यामध्ये येणार. आणि तिसरा येतो युराडेला. युरा म्हणजे शेपटी. ज्याला शेपटी आहे, सरड्यासारखा दिसणारा आपला कोण, सॅलामेंडर, आयोगाचा आवडता येतो, तो युराडेलामध्ये येणार. कळतंय. म्हणून आपल्याला जो विचारलाय, जो आपल्याला विचारला हा इस्टिओफाईस, हा अपोडामध्ये येणार. आणि तो मासा नाही आहे, तो एक ॲम्फिबियन आहे, लिम्बलेस ॲम्फिबियन आहे तो. डायग्नोस्टिक फीचर्स विचारलेत पक्ष्यांची, निदान ही पक्ष्यांमध्ये आढळतात. त्यांचं एक्झोस्केलेटन, पिसांची चादर असते, फ्रेदरिक्लेट असतं, त्यांना असतात पिसं असतातच, कोणती आहे. दुसरं, हे हवेचा श्वास घेतात, त्यांना प्रॉपर आपल्यासारखंच. दुसरं, हे वॉर्म ब्लडेड आहेत. हे काय आहेत, वॉर्म ब्लडेड म्हणजे होमिओथर्मिक आहेत. म्हणजे यांचं शरीर आपल्यासारखं, म्हणजे सस्तन प्राण्यांसारखं, मॅमलसारखं स्वतःचं टेम्परेचर मेंटेन करतं. जे की मासे म्हणजे पायसेस, ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर, आणि रेप्टाईल्स म्हणजे कोण, सरीसृप, या तिघांना हे कोल्ड ब्लडेड आहे, शीतरक्ती आहेत. का त्यांचं बॉडी टेम्परेचर ते मेंटेन करू शकत नाही. मात्र मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी आणि सोबत एव्ज म्हणजे पक्षी, हे मात्र स्वतःचं होमिओथर्मिक म्हणजे स्वतःचं टेम्परेचर मेंटेन करू शकतात. म्हणजेच काय, वॉर्म ब्लडेड म्हणजे उबदार रक्ताचे आहेत. म्हणजे सगळी उदाहरणं यांची येणार. उत्तर ड सगळी. ऑप्शन नंबर 4. संबंधित फायलम आणि त्यातील प्राण्यांची जोडी विचारली आहे. सगळ्यात पहिले प्रोटोझोआ, ज्यामध्ये नॉटोरियस म्हणजे उपद्रवी प्रोटिस्टा म्हटलं जातं, तो म्हणजे प्लाझ्मोडियम. तो म्हणजे प्लाझ्मोडियम. मलेरियावाला प्लाझ्मोडियम वायवायक्स, प्लाझ्मोडियम मलेरी. ओके, हा एक प्रोटोझोआ आहे, त्याला उपद्रवी प्रोटोझोआ असं म्हटलं जातं. म्हणजे एचं उत्तर 2. एचं उत्तर 2. बस संपलं, तुम्ही बाकी चेक नव्हतं करा. पहा, दुसरा प्रश्न लगेच सापडला. आता ज्याला हे माहीत होतं की प्रोटोझोआ प्लाझ्मोडियम आहे आणि त्याला उत्तर आलं, बाकी 3 चेक करत बसायचं नाही. आपण काय करतो, चेक करत बसू. घरी जाऊन करत चेक कर ना. जर तुम्हाला शुअर माहिती आहे की एचं 2, लगेच पहा बरं, तुमचे किती 10-15 सेकंद वाचले. असं हासा वेळ वाचावा लागणार आहे. या एलिमिनेशन टेक्निकचा वापर करून बराच वेळ वाचू शकतो स्वतःचा. बरोबर. आता तरी बघूया, सेंट्रेटा बीच काय असणार मग, हायड्रा. बरोबर. नंतर ऑर्थोपोडा बटरफ्लाय, इकॉनॉमिक कंटक्चर मी कोण, स्टारफिश. कळतंय. आणि त्यामुळं अशा ठिकाणी प्रश्न वेळ वाचवता या, हे त्यासाठीच प्रश्न असतात. पेपर सेट त्यामुळे केलंय. तो टाकू शकला नसता का असं. आता इथं सुद्धा अनेक लोकांनी इथं अनेक डिबेट पण करायला लागली असतील की उत्तर काय टाकावं. इथं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य तुमचं यासाठी होतं की पिकावर कीटक आहे पण त्याचा उपाय करायचा आहे, पण कसा. महत्त्वाचा शब्द होता टिकाऊ आणि पर्यावरणपूरक. पर्यावरणपूरक म्हटलं लगेच हा रासायनिक शब्द कट व्हायला पाहिजे होता. म्हणजे 1 नंबरचा असायलाच नाही पाहिजे.
असे असणारे ऑप्शनच तुमचे उरतात. लगेच तुमचं तोंड जातील. कळतंय? म्हणजे परत बघा, तिसरा प्रश्न परत तुमचा वेळ वाचला परत. जसं पर्यावरणपूरक म्हटलं, रासायनिक पेस्टिसाईड नाहीच, केमिकल पेस्टिसाईड नाहीच, ते घातक आहेत ना. DDT घातक आहे, इंडोसल्फान घातक आहे. त्यामुळे बरंच म्हणजे मायकोरायझा, मूळ कवक किंवा पिकांचं रोटेशन केलं, एकाच प्रकारचं पीक जर घेतलं तर ते जे कीटक आहे ते ॲडजस्ट करतात पिकासोबत. पण जर पीक चेंज करतो ना आपण, तर त्यांना ॲडजस्टमेंटला वेळ लागतो आणि तेव्हा कीटक कमी होतात. सोबतच मूळ कवक जे असतात मायक्रोरायझा, हे एक प्रकारचं सिम्बॉयसिस आहे. ओके, की ज्यामध्ये पिकांना त्यांचा फायदा होतो. त्यामुळं आता इथं आयोगानं थोडासा गडबड केली. आपल्याला आतापर्यंत कमीत कमी 5 ते 6 प्रश्न पडला आहे की लोकप्रिय नैसर्गिक वर्गीकरणाची पद्धत कोणी मांडली किंवा कोणी केली. तर आपल्या निमित्त सापडतं बेंथम आणि हुकर. पण त्यांच्या अगोदरही अँटोनिन लॉरेन दी जुसे यांनी 1789मध्ये हे मांडलं होतं. यांचं प्लॅन्टरम पुस्तकं त्यांनी सविस्तर लोकप्रिय केली यांनी, पण पहिल्यांदा मांडली मात्र यांनी होती. हा एक प्रश्न असा होता की थोडा, मी म्हणेल की थोडा आउट ऑफ सिलेबस होता. असा प्रश्न आला नाही ना तरी घाबरून जायची गरज नाही. मला माहिती आहे मॅक्झिमम मुलांनी उत्तर हेच दिलं असतं त्याचं, मी सुद्धा हेच दिलं असतं. तेव्हा अशा प्रश्नांना चुकला तरी वाईट मानून घेऊ नका. ओके, या प्रश्न उत्तर म्हणजे कठीणच होतं. दुसरा, प्लांट हार्मोनबद्दल विचारले, तर प्लांट हार्मोनमध्ये इथे येणार सायटोकायनिन. सायटो म्हणजे पेशी आणि कायनिन म्हणजे विभाजन. हा पेशी विभाजनाला पुढं करतो, म्हणजे येणं वाढ होते. बरोबर, सायटोकायनिन. असा अजून कोण आहे आपला ऑक्झिन आहे, ज्याचा अर्थ होतो वाढ होणे. सोबतच कोण, गिबरलिन. ऑक्झिन टोकांवर काम करतो, जो गिबरलिन आहे तो खोडावर काम, जाडीसाठी काम करतो. हे सगळे वाढ करणार आहेत. अजून एक येतो इथिलिन, जो गॅस आहे. तो काय ॲसिटिलिन नाही, इथिलिन जो गॅस आहे, एकमेव वायू संप्रेरक आहे तो. कोण, इथिलिन. केळी पिकायला पण तोच वापरतात. असा अजूनही जो फ्लोरा आणतो, जो फ्लोरिजेन्स आहेत, हिलिंग हार्मोन आहे. असे वेगवेगळे हार्मोन तुम्हाला दिसतील. तर याच्यामधला वनस्पती हार्मोन कोण, सायटोकायनिन. म्हणजे या पेपरमध्ये मित्रांनो जर बघितलं तुम्ही तर 4 ठिकाणी तुम्ही वेळ वाचू शकले असते, 2 ठिकाणी एलिमिनेशन टेक्निकल उत्तर आणता आलं असतं. बरोबर. सोबतच एकच प्रश्न असा होता की जो मी म्हणेल की ओके, पण 12 पैकी 11 प्रश्न येण्यास काही कठीण होतं, कारण अतिशय सोपा पेपर होता. म्हणजे माझ्यामध्ये तरी, म्हणजे मी सायन्स शिकवतो म्हणून मला सोपं वाटतं का नाही, ॲज अ विद्यार्थीसुद्धा मला वाटतं की हा पेपर एवढा कठीण नव्हता. या पेपरला म्हणजे 12 पैकी 11 यायला पाहिजे होते. जर तुम्ही या पेपरला 12 पैकी 8 येत आहेत तर मग याचा अर्थ नाही, खुश होऊ नका, कारण इथं 12 पैकी 11 घेणारी खूप मुलं असतील यावेळेस. त्यामुळं आणि दुसरं की आयोगाने हा मेन्सचा पेपर आला आहे, जो अजूनही स्टेट बोर्डच्या भरोशावर सुटतोय. बरोबर, तेव्हा स्टेट बोर्डला दुर्लक्ष करू नका, मेनली 8वी 9वी आणि 10वी. चालेल, पुढच्या वेळेस उद्या परत असं एखादा पेपर घेऊ आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. तोपर्यंत हॅपी रीडिंग.